नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून सर्वांना शेअर नक्की करा. मित्रांनो, सोबतच आपण बघणार आहोत, पहा, तलाठी भरती 2026 पूर्व परीक्षा एमपीएससी आयोगाचा अभ्यासक्रम कसा असणार आहे. म्हणजे यापूर्वी आपण जर बघतो म्हटलं तर तलाठीची जी परीक्षा आहे एमपीएससीने कधी घेतलेली नव्हती, लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपण टीसीएस आयबीपीएस या कंपन्यांना रिकमेंड करत होतो, पण अलीकडे पहिल्यांदाच आपली प्री एमपीएससी आपली तलाठीची परीक्षा आयोजित करणार आहे. म्हणून त्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन केले, कॉल केले, मेसेजेस केले, सांगितलं की सर सिलेबस कसा राहील, अभ्यासक्रम कसा राहील. तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, हे लक्षात घ्या. मित्रांनो, अभ्यासक्रम अतिशय सूक्ष्माती सूक्ष्म असणार आहे. प्रत्येक गोष्ट आपण याच्यामध्ये ऍड केलेली आहे. आणि सोबतच मला परत एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. ती गोष्ट म्हणजे बघा, आपण इथे संपूर्ण तलाठी पूर्व परीक्षा 2026 अचूक आणि दर्जेदार फक्त एमपीएससी पॅटर्न नुसार हे एक संपूर्ण 15,000 रुपयाची बॅच, ऑनलाईन बॅच फक्त 999 रुपयात तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये बघा सर्व विषय होईल तुमचे. त्याच्यात तुमचं संपूर्ण इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान, प्रत्येक सूक्ष्माती सूक्ष्म घटकाचं अतिशय प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला अध्यापन होईल. त्याच्यामध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल आणि सोबत मोफत टेस्ट सिरीज, हजारो प्रश्न राहील. मागील सर्व वर्षींचे टीसीएस आयबीपीएस आणि इतरही घेतलेले सराव पेपर आणि बॅचचा कालावधी जो आहे तो संपूर्ण तब्बल 365 दिवसांचा राहील, हे लक्षात घ्या. आता आपण मुद्द्याकडे वळूया, नेमक्या विषयाकडे वळूया. आणि तो विषय म्हणजे कोणता, तर आपला काय अभ्यास राहील. बघा, अभ्यासक्रम आपल्या एमपीएससीने जो आपल्याला विचारलेला आहे तो कसा राहील पहा. तर आता तुम्हाला सांगतो मराठीमध्ये. मी इथे तुम्हाला सांगितलं की सूक्ष्माती सूक्ष्म अतिशय टॉपिक सब टॉपिक नुसार आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका आणि संभाव्य या सर्व गोष्टींचा अंदाज करून या ठिकाणी अभ्यासक्रम ऍड केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, एक भाषा, पहिलं प्रकरण वर्णमाला, त्याच्यामध्ये भाषा, तिथे लिपी, वर्णमाला, स्वर, व्यंजन, बाराखडी, शब्द विचार, शब्दसिद्धी, उपसर्ग, प्रत्यय, ह्या मराठीशी संबंधित सर्व गोष्टी आहेत. नंतर बघा संधी, समास, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, धातू, काळ, पुरुष, वचन, लिंग, विभक्ती, अव्यय. त्या अव्ययामध्ये 4 प्रकार: क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, प्रयोग वाच्य म्हणजे कर्तावाच्य, कर्तृवाच्य, कर्मवाच्य. नंतर वाक्य विचार, वाक्य परिवर्तन, वाक्य पृथक्करण, वाक्य रचना, विरामचिन्हे, शुद्ध लेखन, समान अर्थाचे शब्द, विरुद्ध अर्थाचे शब्द, अनेक अर्थाचा एक शब्द, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, एका शब्दासाठी म्हणजे अनेक शब्दासाठी एक शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, लोकोक्ती, अलंकार, छंद, वृत्त, साहित्य प्रकार, गद्य आकलन, पद्य आकलन, सोबतच शब्दसंग्रह, वाक्यातील चुका शोधणे, रिकाम्या जागा भरणे, योग्य पर्याय निवडणे, भाषांतर, पत्रलेखन, निबंध लेखन. त्याच्यानंतर पहा, तर हे इत्यादी मराठी ग्रामरशी संबंधित टॉपिक राहील. या प्रत्येक टॉपिकचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. समजा एखाद्याला वाटत असेल की आपण तलाठी झालोच पाहिजे, असं जर त्याला वाटत असेल तर अशा सूक्ष्माती सूक्ष्म टॉपिकचा तुम्ही अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघू की इंग्रजी भाषेसाठी कोणकोणते टॉपिक आपल्याला अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, अल्फाबेट, वोवेल्स अँड कन्सोनंट्स, नंतर वर्ड फॉर्मेशन, पार्ट्स ऑफ स्पीच, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन म्हणजे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच लक्षात घ्या. त्याच्यात कंजक्शन, इंटरजेक्शन लक्षात घ्या, डिटरमायनर्स, त्याच्यानंतर आर्टिकल्स, नंबर, याच्यामध्ये सिंग्युलर, प्लुरल हे तुम्हाला पाठच पाहिजे. नाउन ऑफ नंबर त्याला म्हणून, नाउन ऑफ जेंडर. नंतर
काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स ज्याच्यावर प्रश्न झालेले आहे, वारंवार तलाठीला जे प्रश्न विचारले जातात तसे हे टॉपिक आहे सर्वच्या सर्व, हे लक्षात घ्या. नंतर पजेसिव्ह फॉर्म्स लक्षात घ्या, नाउनचे पजेसिव्ह फॉर्म कसे आहे, म्हणजे पजेसिव्ह केसेसचे सर्व प्रकार आपल्याला. नंतर सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे, अतिशय विस्तृत आणि प्रॉपर तो टॉपिक अभ्यासल्याशिवाय आपल्याला बऱ्याच गोष्टी इंग्रजीमधल्या कळत नाही, हे लक्षात घ्या. मग सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, नंतर ऑक्झिलरी वर्ब्स, आणि त्याच्यानंतर मॉडेल्स, टेन्सेस, नंतर सिक्वेन्स ऑफ टेन्सेस. लक्षात घ्या, सिक्वेन्स ऑफ टेन्सेस, कधी कधी सिक्वेन्स लावा असाही प्रश्न असतो. नंतर फायनाइट वर्ब्स, नॉन फायनाइट वर्ब्स, इन्फिनिटिव्ह, जिरंड, नंतर काय म्हणू पार्टिसिपल, नंतर ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स, हे सुद्धा आम्हाला परीक्षेमध्ये आहे. यातला प्रत्येक घटक आहे. तुम्हाला वाटत असेल तलाठी झालोच पाहिजे, तर प्रत्येक गोष्टीचा मुळासकट सूक्ष्माती सूक्ष्म अभ्यास आपण करणं अत्यंत गरजेचं आहे, हे समजून घ्या. नंतर रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स, नंतर फ्रेझल वर्ब्स, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, नंतर डायरेक्ट स्पीच, नंतर इनडायरेक्ट स्पीच, यालाच नॅरेशन या नावाने हा चॅप्टर समाविष्ट असतो पुस्तकामध्ये वगैरे. क्वेश्चन टॅग्स, सर्व प्रकारच्या सेंटेन्सचे क्वेश्चन टॅग आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. डिग्री ऑफ कंपॅरिझन लक्षात घ्या. नंतर कंपॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह, कंपॅरिझन ऑफ ऍडवर्ब्स, कंडिशनल सेंटेन्सेस, कंडिशनल क्लॉजेस म्हणा, कंडिशनल सेंटेन्सेस, या गोष्टी सुद्धा तुम्हाला परीक्षेला असतात. सोबत टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यात रूपांतर करून दाखवा, असे सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. नंतर फ्रेज, नंतर क्लॉजेस, क्लॉज म्हणा, नंतर सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, नंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स, नंतर सेंटेन्स पॅटर्न, लक्षात घ्या, सेंटेन्स कंप्लेशन, नंतर सेंटेन्स रिअरेंजमेंट, म्हणजे सेंटेन्स पुन्हा काय क्रमाने लावा, जो क्रम दिलाय त्याच्यापासून एखादी स्टोरी होत असेल तर रिअरेंजमेंट, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला असतो. नंतर इरर डिटेक्शन, म्हणजे तुम्हाला इरर शोधायचे असतात. नंतर स्पॉटिंग इरर्स, फिल इन द ब्लँक्स, क्लोज टेस्ट, हा तर खूप वेळा IBPS TCS ने विचारलेला आहे. नंतर पॅराजंबल, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम अँड फ्रेजेस, नंतर प्रोवर्ब्स, म्हणी, वाक्यप्रचार वगैरे तुम्हाला परीक्षेत विचारले जातात, लक्षात घ्या. नंतर कोलोकेशन्स, लक्षात घ्या, होमोनियम्स, होमोफोन्स, होमोग्राफ्स, नंतर प्रिफिक्स, सफिक्स, रूट वर्ड्स, महत्वाचा मुद्दा असतो एमपीएससी मध्ये, रूट वर्ड्स, स्पेलिंग करेक्शन, कॉमनली कन्फ्युज वर्ड, सामान्यतः ज्या शब्दामध्ये आपल्याला कन्फ्युजन असतं तसे वर्ड. नंतर वर्ड युजेस, शब्दांचा वापर त्या ठिकाणी. नंतर येतं तुम्हाला व्होकॅब्युलरी, लक्षात घ्या. नंतर तुम्हाला एखादा पॅसेज असेल, कविता असेल, वाचायची असेल, त्याला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणा, पॅसेज कम्प्लेशन म्हणा. नंतर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, नंतर चुझिंग अप्रोप्राइट वर्ड, पंक्च्युएशन, आपली विरामचिन्हे, नंतर कॅपिटलायझेशन, नंतर ॲब्रिव्हिएशन्स, नंतर कॉन्ट्रॅक्शन्स, लेटर रायटिंग, म्हणजे हे येऊ शकतं मेन्सला वगैरे, ह्या ज्या गोष्टी आपण आता बघतोय बघा, तर त्या आहेत तुमच्या मेन्सच्या अनुषंगानं, हे लक्षात घ्या. नंतर पेसेस रायटिंग, पॅराग्राफ रायटिंग, नंतर ग्रामर बेस्ड MCQ तुम्हाला राहील त्याच्यामध्ये, व्होकॅब्युलरी बेस्ड MCQ, नंतर कॉम्प्रिहेन्शन बेस्ड MCQ. तर अशा प्रकारचे वेगवेगळे, म्हणजे लायनर क्वेश्चन राहील त्याच्यामध्ये, 2 लायनर, 3 लायनर, कॉम्प्रिहेन्शन बेस्ड, अशा प्रकारचे प्रश्न. या प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास करून परीक्षेत जर गेलो प्रत्येक टॉपिकचा, तर आपल्याला तलाठी अतिशय सहज जाईल आणि स्कोर जास्तीत जास्त बनेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला सांगतो इथे आता गणित, गणितामध्ये 3-4 गोष्टी समाविष्ट राहतील त्या ठिकाणी. एक अंकगणित राहील, बुद्धिमत्ता चाचणी राहील, काही प्रश्न भूमितीचे राहील, सांख्यिकीचे राहील, अल्जेब्राचे राहील. तर हे सगळे मिळून आपल्याला 25 प्रश्न असणार आहे प्रिलिम्सला. आता बघा त्याच्यात काय काय येईल, सगळे एकत्र टॉपिक मी सांगत आहोत. गणितामध्ये अंकगणिताची गोष्ट जर केली तर संख्या पद्धती, संख्या व संख्यांचे प्रकार, संख्यावरील मूलभूत क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी, बोर्डमास, कंचे, भागू, बेव, हे तुम्हाला. लघुत्तम म्हणजे लसावी, मसावी, विभाज्यतेचे सर्व नियम, विभाजकतेच्या कसोट्या, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, घातांक व करणी, नंतर सरासरी, टक्केवारी, नफा तोटा, सूट, साधे व्याज म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर प्रमाण, भागीदारी. त्याच्यानंतर मिश्रण, लक्षात घ्या, मिश्रण म्हणजे मिश्रणे वगैरे आणि मिश्र धातू वगैरे, ते धातूंचे गोळे, याच्यामध्ये अल्कोहोल जेवढं प्रमाण आहे, अशा प्रकारचं. वेळ व काम काळ वेग, पाण्याची टाकी व नळ, वेळ वेग अंतर, रेल्वे,
रेल्वेवरची उदाहरणे, बोट, नाव, प्रवाह, वयवारी, वयावरची उदाहरणे, दिनदर्शिका, कॅलेंडर म्हणा त्याला, घड्याळ, आणि जॉमेट्रीमध्ये मग नंतर क्षेत्रफळ, परिमिती, घनफळ, घनमिती, भूमिती, नंतर काय सांगा, बीजगणिताचे प्रश्न राहील, रेषीय समीकरणे, त्रिकोणामिती मूलभूत, सांख्यिकी, संभाव्यता, नंतर क्रमचय व संचय असाही टॉपिक राहील त्याच्यामध्ये, तक्ते, स्तंभालेख, रेषालेख, वर्तुळालेख, माहितीचे विश्लेषण. लक्षात घ्या, म्हणजे आपण काय म्हणून डाटा दिलेला राहील त्याचं विश्लेषण आम्हाला करता आलं पाहिजे. बघा, सादृश्यता, सारखेपणा, अॅनालॉजी म्हणून आपण त्याला, वर्गीकरण, वेगळा घटक ओळखा, संख्या मालिका, अक्षर मालिका, सांकेतिक भाषा, त्याच्यामध्ये आपण कोडिंग डिकोडिंग असं म्हणूया, रक्तसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन्स, दिशेचं ज्ञान, क्रम व श्रेणी, वर्णमाला चाचणी, गणितीय क्रिया, विधाने व निष्कर्ष, विधाने व गृहीतके, विधान व युक्तिवाद आणि न्याय्य निष्कर्ष, सिलोलिझम, नंतर वेन आकृत्या, बैठक व्यवस्था, वेगवेगळ्या प्रकारचे कूट प्रश्न, कोड्याचे प्रश्न, त्याला आपण पझल्स असं म्हणूया, इनपुट आउटपुट, निर्णय क्षमता, माहितीची पर्याप्तता, आकृत्यांचं वर्गीकरण, आकृत्या सादृश्यता, आरशातल्या प्रतिमा, पाण्यातल्या प्रतिमा, कागदाच्या घड्या म्हणजे करायच्या काय, उकलायच्या कशा, नंतर अंतर्भूत आकृती कोणती आहे त्याच्यामध्ये, असे प्रश्न, अपूर्ण आकृती जी असेल तिला पूर्ण करणे, नंतर हे घन व फासे, लक्षात घ्या, आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयात वगैरे, अशाब्दिक बुद्धिमत्ता, शाब्दिक बुद्धिमत्ता, विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, तार्किक बुद्धिमत्ता, असे सर्व प्रकारचे प्रश्न, नंतर अंकगणितीय तर्क, परिमाणात्मक अभिक्षमता, निर्णयात्मक तर्क, समस्या सोडवण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता चाचण्यावरील असलेले मिश्र प्रश्न, असे सगळं प्रिलिम आणि मेन्सला हा सिलेबस राहील. एवढे जर टॉपिक आपण जर करून ठेवले तर आपला मॅथ रिझनिंग मधला एकही प्रश्न वाया जाणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, जीके मध्ये, सामान्य ज्ञान मध्ये महत्वाचे टॉपिक आहे ज्याच्यावर प्रश्न विचारलाच जातो ते कोणते हे लक्षात घ्या. त्याच्यामधील कोणकोणते टॉपिक ते सुद्धा बघूया. बघा, भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, भारत महत्वाचे टॉपिक. त्याच्यानंतर त्याच्या आतमधले जर म्हटलं म्हणजे सब टॉपिक म्हणा, सूक्ष्म टॉपिक म्हणा, तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ सगळ्यात महत्वाचा, खूप सारे प्रश्न याच्यावर होतात. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातले समाज सुधारक, भारतीय राज्यघटना, त्याच्यामध्ये राज्यघटनेची निर्मिती, राज्यघटनेची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, कर्तव्ये, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, केंद्र शासन, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राज्य शासन, राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, महाराष्ट्र विधानमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज, महसूल प्रशासन, जिल्हा प्रशासन, ग्राम प्रशासन, एवढ्या गोष्टी राज्यघटनेशी संबंधित विचारल्या जाईल. नंतर भूगोलाची गोष्ट, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. बघा, जगाच्या भूगोलामध्ये पृथ्वी आणि सौरमाला, खगोल आणि भूगोलामध्ये. नंतर भारताच्या भूगोलात, महाराष्ट्राच्या भूगोलात नद्या, पर्वत, पठारे, हवामान, मृदा, वनसंपदा, खनिज संपत्ती, शेती, सिंचन, जलसंपदा, पर्यावरणाची जैव विविधता, आपत्ती व्यवस्थापन, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, त्याच्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नियोजन, राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग, रिझर्व्ह बँक, नंतर टॅक्सेशन, कर प्रणाली, अर्थसंकल्प, पंचवार्षिक योजना, त्या योजनांचा इतिहासासकट जे आधी सुरुवातीला झाल्या त्यांच्या सगट, नंतर वित्त आयोग, नीती आयोग, विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, त्याच्यामध्ये बघा यांच्यात काय काय टॉपिक विचारले जाईल तर मानवी शरीर, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्य, पोषण, संगणक, माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट, त्याच्यानंतर अलीकडे हे नवीन टॉपिक आणि महत्वाचे सायबर सुरक्षा, अवकाश विज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, भारतीय संरक्षण व्यवस्था कशी आहे, आणि चालू घडामोडीमध्ये मग महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि जगाच्या आंतरराष्ट्रीय, त्याच्यात पुरस्कार, पुस्तके व लेखक, क्रीडा, महत्वाचे दिवस, त्याच्यानंतर राष्ट्रीय चिन्हे, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि युनेस्कोने त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेली वारसा स्थळे, आंतरराष्ट्रीय संस्था, संयुक्त राष्ट्रसंघ, भारतीय जनगणना आणि लोकसंख्या, याच्यावर तुम्हाला प्रश्न होईल. हे अतिशय महत्वाचे टॉपिक आहे. आपल्याला खरोखरच तलाठी लागायचं आहे किंवा काहीही करून तलाठीमध्ये आपल्याला एकदम हायटेक स्कोर करायचा असेल तर हे टॉपिक करणं अत्यंत गरजेचे आहे. सोबत सामाजिक योजना, शासकीय योजना, महाराष्ट्र शासनाच्या योजना, भारतीय संस्कृतीमध्ये कला, साहित्य, संगीत, नृत्य, बघा हे संगीत कोण्या राज्याचं आहे, हे नृत्य कोण्या राज्याचं आहे, असे प्रश्न विचारले जाईल. धर्म व तत्वज्ञान आणि विविध प्रकारचं काय म्हणू म्हणजे इतर सामान्य ज्ञान, ह्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाईल. तर हेच हा सिलेबस असाच्या असा फॉलो केला जाईल. तर हा सिलेबस जो आहे मी सांगितला
तो 100% तुम्हाला परिपूर्ण दर्जेदार आणि अत्युच्च पद्धतीने शिकवण्यासाठी आपण ही बॅच घेऊन आलेलो आहे. ही बॅच आहे तलाठी पूर्व परीक्षा 2026 संपूर्ण अभ्यासक्रम. याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण आणि त्याच्यानंतर अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि सोबत संपूर्ण टेस्ट सिरीज व संपूर्ण नोट्स या ठिकाणी तुम्हाला मिळेल. बघा, एमपीएससीच्या पॅटर्न नुसार बॅच होईल आणि ही संपूर्ण बॅच बघा 15,000 रुपयाची बॅच फक्त 999 रुपयामध्ये मिळेल. आणि आतापर्यंत जो आपण सिलेबस बघितला, हा सिलेबस समजा तुम्हाला पाहिजे असेल, स्वतः करायचं असेल, तर माझ्या टेलिग्राम चॅनलला ही सगळी पीडीएफ तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे, ती लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि हे संपूर्ण जो काही आता तक सूक्ष्म अभ्यासक्रम आहे तो तुम्ही मिळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.